आपणा सर्वांचं माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे. चला तर मित्रांनो, एक नवीन अपडेट. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी वर्ग 12वीचा जी काही प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये काही महत्त्वाचा बदल केलेला आहे. त्या बदलाबाबतीत आज आपल्याला चर्चा करायची आहे. मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा बदल असा झालेला आहे की जी 12वीची प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे, कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखेसाठी जे सेट केल्या जाते, म्हणजे सेटिंग म्हणतो आपण त्याला, त्याचा जो ड्राफ्ट तयार केला जातो, त्याच्यामध्ये त्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याच्या मुखपृष्ठावर काही सूचना असतात आणि त्या सूचनेनुसार विद्यार्थ्याला ती प्रश्नपत्रिका जी आहे ती सोडवावी लागते. तर त्याच्यामध्ये त्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे मल्टिपल चॉईस, ज्याला आपण एमसीक्यूज म्हणतो आपण. तर हे एमसीक्यूचं उत्तर कसं लिहायचं या बाबतीत एक बदल झालेला आहे. या अगोदर असं होतं की एखाद्या विद्यार्थ्याला एमसीक्यूचं उत्तर लिहित असताना त्याला अल्फाबेट विथ आन्सर असं लिहावं लागत होतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे कुठला एखादा एमसीक्यू घेतला त्याने जर समजा पहिला एमसीक्यू घेतला, तर पहिला एमसीक्यू असं तो लिहित जाईल, क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामधलं जे आहे फर्स्ट आणि त्याचं आन्सर म्हणजे त्याचं जे खाली 4 ऑप्शन आहेत त्याचं अल्फाबेट ए बी सी डी, तर ए पण लिहायचं आणि त्याचं आन्सर पण लिहायचं. अशी एक सूचना क्रमांक 8 याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेवर होती, हे लक्षात घ्या. आणि यामुळे काय होत होतं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं. कारण काही विद्यार्थी फक्त अल्फाबेट लिहायचे, काही विद्यार्थी फक्त आन्सर लिहायचे, काही विद्यार्थी पूर्ण सेंटेन्स लिहायचं आणि त्याचे आन्सर लिहून टाकायचे. मग जर फक्त अल्फाबेट लिहिले त्याला 0 मार्क्स मिळायचे. आता गणितासारखा जर विषय घेतला आपण तर 16 मार्काची एमसीक्यू आहे. मग त्याने फक्त अल्फाबेट लिहिले त्याला 0 मार्क्स मिळायचे. त्याने फक्त आन्सर लिहिले, अल्फाबेट नाही लिहिले, तरी त्याला 0 पडायचं. त्यांनी सेंटेन्स लिहिलं आणि त्याचं उत्तर लिहिलं, अल्फाबेट नाही लिहिले, तरी त्याला 0 पडायचं. मग याच्यामुळे आम्ही बघितलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काय होत होतं, नुकसान होत होतं. मग बोर्डाने काय केलं, हे नुकसान टाळायचं आहे आपल्याला विद्यार्थ्याचं असं ठरवलेलं आहे. मग हे टाळण्यासाठी त्यांनी एक नवीन परिपत्रक आता काढलेलं आहे. हा प्रश्नपत्रिकेमध्ये झालेला बदल आहे, लक्षात घ्या आपण. कारण जर तुम्ही अल्फाबेट विथ आन्सर लिहिलं तरच त्या एमसीक्यू चे मार्क्स मिळायचे, नाही तर त्याचे मार्क्स 0 मिळायचे. आता बोर्डाने याच्यामध्ये बदल केलेला आहे. तुम्ही आन्सर लिहा, तुम्ही काय करा, आन्सर लिहा, पण फक्त तुमचा जो फर्स्ट अटेम्प्ट आहे तोच इव्हॅल्युएट होणार आहे, म्हणजे त्याचीच तपासणी होणार आहे. तुम्ही जर पुढे दुसरा लिहिला अटेम्प्ट, आणखी दुसऱ्यानी सुद्धा एमसीक्यू चे उत्तर लिहिले, तर ते आता तपासल्या जाणार नाही, त्याला 0 मार्क्स देण्यात येणार आहे. हा याच्यामध्ये झालेला बदल आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेवर एमसीक्यू घेतले, एमसीक्यू चे आन्सर तिथं लिहिलं की पहिल्याचं ए आन्सर आहे, दुसऱ्याचं काहीतरी बी आहे, नंतर सी आहे, नंतर काहीतरी आणखी ए आहे, असे आन्सर त्यानं लिहिले सुरुवातीला. मग समजा हे आन्सर त्यानं तसेच ठेवले आणि पुढे आणखी लिहिले, त्याच्या पुढे आणखी लिहिले, तर याच्यामधला पहिला जो अटेम्प्ट आहे तो चेक केला जाणार आहे, त्याच्या पुढचे चेक केल्या जाणार नाहीत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग त्यांनी फक्त अल्फाबेट लिहिले तरी ते कन्सिडर केल्या जातील, त्यांनी आन्सर लिहिलं तरी ते कन्सिडर केलं जाणार आहे, त्यांनी पूर्ण सेंटेन्स लिहिलं आणि त्याचं आन्सर लिहिलं तरीही ते कन्सिडर केल्या जाणार आहे, पण पहिल्याच अटेम्प्ट मध्ये कन्सिडर केल्या जाणार आहे. त्याच्या पुढे जर त्यांनी सॉल्व्ह करायचे प्रयत्न केले तर ते कन्सिडर केल्या जाणार नाही, म्हणजे त्याला मार्क्स मिळणार नाही. तर ही मी सूचना आता आपल्या समोर वाचतोय. बघा, आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचं हे परिपत्रक आहे. इथं परिपत्रक यांनी काढलेलं आहे आणि विषय त्यांनी दिलेला आहे. बघा, शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून इयत्ता 11वी व 12वीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित, कला, वाणिज्य, विज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील सूचनामधील बदलाबाबत, हा बदल प्रश्नपत्रिकेच्या सूचनेमध्ये झालेला आहे. फक्त त्याच्यामध्ये ज्या सूचना असतात फ्रंट पेजला त्याच्यामध्ये झालेला बदल आहे, प्रश्नपत्रिकेमध्ये आतमध्ये नाही झालेला बदल, हे लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे शैक्षणिक वर्ष 2023 ते 24 पासून इयत्ता 11वी व 12वीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र
व गणित अशा 4 प्रश्नपत्रिकेच्या सूचनांमध्ये बदल केलेला आहे. प्रश्नपत्रिकेच्या आतमध्ये बदल नाही केला, सूचनांमध्ये बदल झालेला आहे. मग त्यांनी पुढे काय दिलेलं आहे ते आपल्याला वाचायचंय. या परिपत्रकान्वये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11वी व इयत्ता 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित, कला, वाणिज्य, विज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील सूचनांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहेत. म्हणजे प्रश्नपत्रिकेच्या सूचनांमध्ये खालील प्रमाणे बदल केलेला आहे. तर अगोदर काय होतं बघा, मूळ सूचना म्हणजे अगोदरची सूचना काय होती ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं, ती ही मूळ सूचना आहे. ती आता त्यांनी बदललेली आहे, ती त्याच्या खाली बदल केलेली सूचना ही खाली दिलेली आहे. अगोदर मी मूळ सूचना वाचतो. फॉर each multiple choice type of question, it is mandatory to write the correct answer along with the alphabet. एक्झाम्पल ए आणि इथे आन्सर लिहावं लागेल. जर समजा अल्फाबेट त्या एमसीक्यू चे आन्सर जर ए असेल तर ए लिहावं लागेल आणि आन्सर लिहावं लागेल. बी असेल तर बी लिहायचं, आन्सर लिहायचं. सी असेल तर सी लिहावं लागेल आणि आन्सर लिहायचं. डी असेल तर डी लिहावं लागेल आणि आन्सर पण लिहायचं. म्हणजे दोन्हीही कंपल्सरी त्याच्यात लिहायच्या होत्या विद्यार्थ्याला. मग एखाद्या विद्यार्थ्यांनी फक्त आन्सर लिहिलं, हा ए नाही लिहिला तर त्याचे मार्क्स जात होते, त्याला 0 मार्क्स पडायचे. किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी फक्त ए लिहिला आणि हे आन्सर नाही लिहिलं तर त्याचे मार्क्स कमी होत होते, म्हणजे त्याला 0 गुण देण्यात येत होता. मग या सूचनेमुळे काय व्हायचं, विद्यार्थ्याचं नुकसान व्हायचं, म्हणून ही सूचना त्यांनी आता काढून टाकली. नो मार्क्स शॅल बी गिवन इफ ओनली द करेक्ट आन्सर ऑर द अल्फाबेट ऑफ करेक्ट आन्सर इज रिटन. म्हणजे जर फक्त तुम्ही अल्फाबेट लिहिला करेक्ट आन्सरचा तर मार्क्स तुम्हाला मिळत नव्हते, किंवा तुम्ही आन्सर लिहिलं तर तुम्हाला मार्क्स मिळत नव्हते, असं पूर्वीच्या सूचनेमध्ये. ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर फॉर इव्हॅल्युएशन. फक्त पहिला अटेम्प्टच तपासण्यासाठी गृहीत धरला जात होता. ही मूळची सूचना आहे. या सूचनेमध्ये त्यांनी आता बदल केलेला आहे. बघा बदल काय झालेला आहे तुम्ही वाचतो आता. ही सूचना आता त्यांनी काढून टाकलेली आहे क्वेश्चन पेपर मधली. तर त्यांनी बदल केलेली सूचना आहे. फॉर मल्टिपल चॉईस टाइप ऑफ क्वेश्चन ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजे एवढंच ठेवलं, ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर फॉर द इव्हॅल्युएशन. हे इथपासून तर इथपर्यंत त्यांनी काढून टाकलेलं आहे. म्हणजे काय काढलं तर तुम्ही फक्त करेक्ट आन्सरचा अल्फाबेट लिहिला आता तरी तुम्हाला मार्क्स पडतात. तुम्ही फक्त आन्सर लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स देतात. तुम्ही पूर्ण एमसीक्यू आणि त्याच्यात त्याचं करेक्ट आन्सर भरलं तरीही तुम्हाला मार्क्स पडतात. तर ही सूचना त्यांनी आता काढून टाकली. कोणती सूचना होती, अल्फाबेट विथ करेक्ट आन्सर, ही सूचना काढली. आता त्यांचं असं म्हणणं आहे, फॉर मल्टिपल चॉईस टाइप क्वेश्चन ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर फॉर द इव्हॅल्युएशन. पहिल्या वेळेस तुम्ही जे प्रयत्न केलेले आहेत तेच प्रयत्न मल्टिपल चॉईस साठी गृहीत धरल्या जातील. मग तुम्ही फक्त अल्फाबेट लिहिला काय, फक्त तुम्ही आन्सर लिहिलं काय, आणि तुम्ही सेंटेन्स विथ आन्सर लिहिलं काय, हे सगळं आता गृहीत धरल्या जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा एक आता फायदा झालेला आहे. त्यामुळे त्यांचे मार्क्स आता कमी होणार नाहीत, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग पुढे त्यांनी दिलंय, तरी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य यांनी सूचनांमधील उपरोक्त बदलांबाबत इयत्ता 11वी 12वीचे संबंधित विषय शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना अवगत करावे. तसेच उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर संपादित केलेल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांमधील सूचनांमध्ये वरील प्रमाणे बदल करावा. आता त्याच्या सूचनामध्ये सुद्धा वरील प्रमाणे बदल होतोय, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि ही लेटेस्ट आलेलं परिपत्रक आहे, 26/10/2023 बोर्डाने काढलेलं परिपत्रक आहे. आणि याच्यावर आपल्याला चर्चा करणं फार महत्वाचं आहे. म्हणून आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली, जेणेकरून वर्ग 12वीची परीक्षा जी विद्यार्थी देतात त्यांचं नुकसान होऊ नये. तर प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहावा आणि जे काही 12वीचे विद्यार्थी असतील त्यांना जबाबदारीने ही जी सूचना आहे याच्यामध्ये जो बदल झालेला आहे तो समजून सांगण्याचा प्रयत्न करावा, एवढ्यासाठीच हा आजचा प्रयत्न आहे. तर ठीक आहे, मी आता आपल्या आजच्या चर्चेला पूर्ण विराम देतोय. ही बोर्डाबाबत ची चर्चा होती, बोर्डामध्ये जी काही सूचना होती क्वेश्चन पेपरवर, त्याच्यामध्ये जो झालेला बदल आहे त्याच्या बाबतीत ही सूचना होती. मी आजच्या या व्हिडिओमध्ये इथं पूर्ण विराम देतोय आणि मी आता इथं थांबतोय.